मी एक दादांचा छोटासा कार्यकर्ता आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या मुलाला आज राज्याच्या नेतृत्व करण्याची संधी त्यांनी दिलेली आहे. अजितदादांना नेहमी विकासाचं राजकारण समजलं जातं, पण इथं थोडी गल्लत होतीये. थोडा अजितदादावरती अन्याय होऊ शकतो. मी तर हेही म्हणेल की विचाराचं राजकारण आणि विकासाचं राजकारण करणाराचा सुवर्ण मध्य हे अजितदादा होते. इतिहासात जर आपण गेलो तो लाल महाल येथील दादाजी कोंडदेवचा पुतळा असेल, विशाल गड असेल आणि बटेंगे तो कटेंगे याला विरोध करणारे अजितदादा असतील. अशा अनेक बाबी आहेत की त्यांनी त्यांच्या विचाराच्या वरती ते ठाम राहिलेले आहेत. आणि म्हणून विचाराचं राजकारण करायचं की विकासाचं राजकारण करायचं असेल तर त्यांनी त्याचा समतोल ठेवलेला आहे. अशा अनेक गोष्टी सांगतात, त्यापैकी एक आहे जेव्हा त्यांनी पहाटेचा शपथविधी घेतला तेव्हा आमदारांचं कोऑर्डिनेशन माझ्यासारख्या काही लोकांकडे होतं. त्यांना पुन्हा यावं लागलं, आम्ही ती वेळ आणली. आणि जेव्हा त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा पक्ष सोडला त्यावेळेस त्यांच्याबरोबर अनेक जण गेले, त्यात मी गेलो नाही. त्यांचा मला फोन होता, तू वेडेपणा करतोय, तू आलं पाहिजेस, माझी इच्छा आहे. मी म्हटलं दादा तुम्ही एकदा गेले होते, मी परत आणण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत प्रयत्न करील. इथे काही लोक साक्षीदार आहेत की मी शेवटपर्यंत तो डायलॉग साहेबांचा आणि त्यांचा मेंटेन करायचा प्रयत्न केला, त्याला यशही आलं. ह्या अलीकडच्या 12 डिसेंबरला साहेबांना एक मोठं गिफ्ट आपण देऊ असं ठरलं होतं आणि तेव्हा ते सांगायला ते दिल्लीलाही गेले होते. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, त्यात अनेक त्यांच्याबरोबर पहाटे 4 वाजेपर्यंत काम करायचं योग आला. आणि मग मी का थांबलो होतो याचंही उत्तर विलास काकांना त्यांनी दिलं होतं की याला का ठेवलं होतं. पवारसाहेबांविषयी असणारं प्रेम आदर कायम त्यांनी जपला. काळाने त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागले, चुकले, परंतु तोच दरारा, तोच रुतबा, तेच प्रेम त्यांच्यात मी अनेकदा पाहिलं. 2 गोष्टी सांगतो. ऊर्जा खात्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा महाराष्ट्राची ऊर्जेची स्थिती लोड शेडिंग होतं. अक्षय प्रकाश योजना वळसे पाटलांनी सुरू केलेली होती आणि या राज्याच्या उद्योगाला, सामान्य नागरिकांना 6-7, 8-8 तासाचं लोड शेडिंग होतो. त्यावेळेस त्यांनी जेव्हा ऊर्जा विभागाची सूत्र हातात घेतली तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की ऊर्जा विभागात पायाभूत सुविधेत जितकं काम केलं की आज जी एकही मिनिटं लाईट जात नाही ना, त्याचं कारण म्हणजे अजित पवार आहे. हा महाराष्ट्र प्रकाशमान केला. पाटबंधारे खात्याचा विषय असेल, 70,000 कोटीचे आरोप त्यांच्यावरती झाले. मी अनेकदा त्यांना म्हटलं दादा याचं स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे. ते म्हणायचे गब्बस रे, आपण लोकनेते आहोत, लोक आपल्या पाठीशी आहेत. मी सांगायचं दादा प्रशासकीय खर्च काढा, तुम्ही जमीन अधिकरणाचा खर्च काढा, तुम्ही धरण बांधणीचा खर्च काढा. 45,000 कोटीच्या पुढे तो खर्च जात नाही, 70,000 कोटीचं कसं काय. नेहमी सांगत आहेत विरोधक आहे, टीका करतील, पण माझ्या मागे लोक आहेत, लोक माझे सांगाते आहेत. आणि त्याचा प्रत्येक काल जेव्हा त्यांच्यावरती मुखाग्नी देत होता त्यावेळेस 5.5 लाखापेक्षा अधिक जनसमुदाय आज तिथे उपस्थित होता. आज महाराष्ट्र हळहळला आहे, अनेक गोष्टी सांगतायत, परंतु मला ते म्हटले रवी राजकारणामध्ये मतभेद असतात, मनभेद असले नाही पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो की त्यांचं आणि लक्ष्मण भाऊंचं एक अतिशय नातं होतं आणि कम्युनिकेशनचा साक्षीदार मी त्यांच्या आहेत. लक्ष्मण भाऊंना मी एकदा विचारलं, भाऊ तुम्ही दादांना सोडलं पण तुम्ही पवारसाहेब आणि दादांवरती कधी टीका नाही केली. ते म्हणले त्यांचे माझे मतभेद असतील, मनभेद नाही. आज त्या सुसंस्कृत राजकारणाची या महाराष्ट्राला गरज आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सन्माननीय भाऊसाहेब भोईर, त्यानंतर